आहेत त्यांना कच्चा माल खरेदीसाठी त्यांनी चक्क ॲडव्हान्स दिला. तो ॲडव्हान्स किती दिला? 158 कोटी रुपयाचा ॲडव्हान्स दिला. ह्याच्या व्यतिरिक्त जे इन्व्हेस्ट आहेत त्यांच्या खरेदीसाठी, कच्च्या मालाची खरेदीसाठी 106 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. आणि हे जे काही कापूस बॅग आहेत, कापूस गोळा करायचे पिशव्या, त्यासाठी यंत्रमाग महामंडळाला 77 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. आणि ते पण एकदम तात्काळ अनुदान दिलं. म्हणजे त्यांनी मागणी केली आणि आठवड्या 2 आठवड्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले ॲडव्हान्सचे. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी चढ्या दराने हे खरेदी केलं. चढ्या दराने खरेदी केलं म्हणजे ॲक्च्युली एक उदाहरण जर सांगायचं झालं तर कापूस गोळा करायची जी पिशवी आहे बाजारामध्ये सध्याची अवेलेबल आहे, तिला 6 बंद आहेत. अशी पिशवी 577 रुपयाला आहे. आणि धनंजय मुंडेंच्या ह्या स्कीममध्ये एक बंद असलेली पिशवी त्यांनी 1250 रुपयाला खरेदी केली. आणि ॲक्च्युली ह्यांची जी खरेदी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात खरेदी आहे ना. आपण जे आता रेट सांगितला 577 रुपये, हे आपण आता किरकोळ खरेदी केली तर त्याचा रेट आहे. त्यांनी लाखो पिशव्या खरेदी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना बल्कमध्ये जर एवढी ऑर्डर असेल तर हे 577 रुपयापेक्षा सुद्धा खूप कमी किमतीला मिळायला पाहिजे.